साहेब बरोबर आहे, आमची चूक आहे ना. आम्ही इथं तुमच्या गावात कष्ट करायला आलो, काम करायला आलो. जर तुमच्या मित्राचे पराक्रम ऐकायचे का तुम्हाला? अहो खुशाल त्यांनी माझा हात धरलेला. आणि यात जर तुम्हाला आमची चूक वाटत असेल ना, तर मला पण मारा आणि आमच्या कामगारांना पण मारा तुम्ही. तू हात धरला होता काय तिचा? धरला म्हणून काय झालं? मारला कशाला तिना? धरला म्हणून काय झालं? तुझ्या आईला बाई दे इकडे ते पायता आणि मारा मारा याला मारा मारा. ठीक आहे. अरे पाडखाव, ही गरीब माणसं इथं आपल्या गावात कष्ट करतात, इमानाने राहतात, पोट भरायला आल्यात आणि ह्यांच्यावर हात टाकतोय तुम्ही. थोडाफार विचार करा. या ऊसाव पोट आहे आपलं. ही माणसं जर उद्या आली नाही तर कोण? तू तोडणार का अख्ख्या गावचा ऊस? हा, कष्ट करणाऱ्यांची ना थोडी इज्जत करायला शिक. ताई, याच्या वतीने आम्ही हात जोडून माफी मागतो, पण हे गावात कोणाला सांगू नका आणि झालं गेलं सोडून द्या. तसा तो माफ करायच्या बी लायकीचा नाही, पण याच्या आई बापाची बी आबरू जाईल आणि आमच्या गावाची बी आबरू जाईल. असं नाही साहेब, तुमची काही चूक नाही. तुम्ही माफी नका मागू. नाही सांगणार बी कुणाला. ह्याला आहे ना, ह्याला गावात गेल्यावर बघतो आम्ही. अजून टी असतो तिथं सगळ्या गावासमोर आणि घरच्यांसमोर. चल चल हो पुढे चल. आईला तुझे